फर्स्ट क्लास. अरे अरे काय बाबा काय हे सगळं ये बर्थडे गर्ल कमन 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 ये. बापरे बाबा हे सगळं खरंच कशाचं? अरे कशासाठी म्हणजे काय कमाल आहे. काय फोटो मग अरे रेकॉर्डिंग फोटो पण नाही. अरे वा 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 वा. अरे थांब. काय करतोयस? अरे अरे लवकर काप ना केक. तू तर थांबल्यात कधी बसून. अरे हो त्यांना केक खायचा आहे. म्हणजे काय माझ्या आवडीचा फ्लेवर आहे पायनॅपल. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Manjiri. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday. Yeah. वक्त से पहले और किस्मत से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. सुखियो पोरी. अरे सुगिरा. गॉड ब्लेस. हे दादा बाबा नमस्कार. सुखिरा सुखिरा. वाढदिवसाच्या शुभेच्छा परत एकदा. थँक्यू. बरं बाबा मी जरा देवळात जाऊन येते. हॅलो. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मंजिरी. थँक्यू 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 स्वप्नील.
आणि आय एम सो सॉरी. अरे काल तुझे मिस्ड कॉल्स बघितले मी, पण रात्री खूप उशीर झाला त्यामुळे मग मी नाही उचलू शकले फोन. हे नेव्हर माइंड. काल रात्री जरी फोन उचलला असतास तरी हेच म्हणालो असतो. वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. थँक्यू सो मच. काय मग आज दिवसभराचा काय प्रोग्राम? अरे प्रोग्राम कसला, रुटीनच. आता देवळात चालले. आय जस्ट होप मी संध्याकाळपर्यंत पोहोचेन. अरे स्वप्नील, हे बघ तुला कामं असतील ना तर राहू देत. उगाच धावपळ करून तू इथे. अगं प्रश्न कामांचा नाहीये. काकांनी तुला सांगितलं नाहीये सर. अगं मी कालपासून चेन्नईमध्ये. काय, चेन्नईला? हो अगं कामासाठी यावं लागेल. आपण जर कामं पटकन आटोपली ना तर संध्याकाळी कॉफी घ्यायला नक्की पोहोचू. स्वप्नील, अरे वेडायस का तू? चेन्नईहून तू इथे? वेळात राहायचं. यू जस्ट एन्जॉय युअर डे. ओके बाय. अरे बाय. बाबा, अहो हा चेन्नईला आहे. कोण, स्वप्नील? हो. हा असं काहीतरी तो बोलत होता खरा. ए चल मी सुद्धा येतो तुझ्यावर देवळात. तुम्ही? हो म्हणजे मला सुद्धा तेवढंच देवदर्शन होईल. बाबा पण नंतर मी खरेदीसाठी जाणार आहे. ओ माय गॉड, खरेदी. हो. मग तू जा एकटी, मी बसतो शुभ्रा बरोबर. नीट जा. आणि हे बघ अंकिता सुद्धा येते, ती निघाली तिकडून पुण्याहून. वेळेत ये. मी लवकरात लवकर याचा प्रयत्न करते ना. हा येऊ? दादा आवरलं का? तू हे कपडे घालून जाणार आहेस? हे कपडे तू रोज ऑफिसला घालून जातोस ना. आणि आज स्पेशल ओकेजन आहे की नाही, तेव्हा आज स्पेशल कपडे हवेत. पुरुषांच्या कपड्यांमध्ये काय असतं स्पेशल? ए नाही आहे दादा, हे खूपच फॉर्मल आहे. अरे माझं आणि मंजिरीचं नातं सुद्धा सध्या खूप फॉर्मल आहे. हो ना, मग ते जर इन्फॉर्मल करायचं असेल तर त्याची सुरुवात कपड्यांपासून कर. हे बघ, मी टी शर्ट वगैरे घालणार नाही, आधीच सांगतो. टी शर्ट वगैरे कोण घालून जायला सांगताय तुला? पण काहीतरी बरं दिसेल असं वेगळं काहीतरी. गुड मॉर्निंग. बरं झालं आलास. तूच सांग वियंग, तू जर एखाद्या मुलीला प्रपोज करायला जाणार असशील तर तू कसे कपडे घालशील? हे बघ, असा प्रसंग आता माझ्या आयुष्यात येण्याची कुठलीही शक्यता नाहीये. नाही पण समजा एखादी मुलगी तुला प्रपोज करणार असेल तर? काय बोलतोयस तू? शक्यता रे. मंजुषा, शक्यता. आणि काय ग, कोण कुणाला प्रपोज करायला चाललंय? नाही तसं काही नाही. अरे ते दादा मंजिरी वहिनीला भेटायला जाणार आहे ना, तर नेहमी नेहमी तेच बोरिंग कपडे घालतो, म्हणून मी म्हटलं आज काहीतरी वेगळं ट्राय करूया. बरोबर, आपले विचार ना 100% जुळत आहेत. घे घे. काय तुला काय कळतंय कपड्यांमधलं? मंजुषा, हा पहिल्यांदा जेव्हा वहिनींना भेटायला चालला होता ना, तेव्हा मी ह्याला कपडे निवडून दिले होते. चला म्हणजे तर आजही माझ्यावरच जबाबदारी येतं. चला मुधोळकर. अरे पण चला. काय ग, डोहाळे की काय? नाही म्हटलं, मोबाईलवर खेळायचे डोहाळे लागले की काय? नाही रे, तसं काही नाही.
कमाल आहे. नेत्रा, हा. काय झालं? कसला विचार करतेस? अरे ऍक्च्युली ना आज मंजिरी वहिनींचा वाढदिवस आहे, त्यांना विश करायचं. आज वहिनींचा बर्थडे? ओ फ्रीक, मी कम्प्लिटली विसरलो. अगं पण मला नाही का द्यायचास फोन, मी त्यांना विश केलं असतं. काय तू? अरे मी फोन लावला ना तर तो पृथ्वीराज काकांनी उचलला, मग मी ठेवून दिला पटकन. न बोलताच? हो, मग काय करणार. नेत्रा, अगं आता आपण फोन लावला होता ना, मग बोलायचंस. मला भीती वाटते रे. भीती कसली? ते काय फोन मधनं येऊन तुझा कान धरणार होते? आणि एक मिनिट, मला हे कळत नाहीये की घाबरायचं कारण काय. तू काय चुकीचं करत होतीस का? नाही रे, पण नेत्रा, तू फोन लाव. अरे आत्ता लाव. बरं. हॅलो हॅलो. अरे काय फाजीलपणा चाललाय हा? मुधोळकर इज दॅट यू? काय काय झालं? अरे परत पृथ्वीराज काकांनीच उचलला फोन आणि ते म्हणाले मुधोळकर इज दॅट यू म्हणून. ओ गॉड. अगं त्यांना वाटलं असेल की दादा त्यांना मिस कॉल देतोय. नेत्रा, काय तू तू आण मला फोन आण. चल अरे इकडे. एंगेज येतोय. थांब, आपण वहिनींच्या मोबाईलवर फोन करू. दे इकडे. माझ्या मोबाईलवरनं फोन केला तर वहिनी कधीच फोन उचलणार नाही. बरं, माझ्या फोनवरून करतो. गौरांग, सॉरी यार, मी ना खूप कॉम्प्लिकेशन्स वाढवून ठेवले तुझ्या लाईफ मध्ये. तरी माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. जगात चमत्कारांची कमी नाही. आता हे खरं बोलतोयस का टोमणे मारतोयस? तुला काय वाटतं? खरं बोलतोयस. करेक्ट. हे बघ, एक काम कर, नंतर वहिनींना त्यांच्या मोबाईलवर फोन कर, तुझ्या फोनवर. अरे पण गौरांग, नेत्रा, त्या उचलतील नाही उचलतील हा त्यांचा प्रश्न आहे. तू तुझ्या परीने शुभेच्छा पोचवायचा प्रयत्न कर. बोल. हा, मी आले. हो, पाहिलं मी. ठीक आहे, मग माझी गाडी मी तुमच्या गाडीच्या मागे घेते. म्हणजे आपण दोघांनी वेगवेगळ्या गाड्यांमधनं जायचं? हो, तेच बरं आहे. हे चीटिंग आहे मंजिरी. आपलं ठरलं होतं आपण सोबत देवळात जायचं आणि तू. हो, मग
सोबत येतेच आहे ना. देवळात असंही आपण एकत्रच असणार. मंजिल पर तो सभी साथ देते हैं, जो रास्ते में साथ चलते हैं वही हमसफर होते हैं. आता म्हणणं काय आहे तुमचं? म्हणणं एवढंच आहे की तू तुझी गाडी इथेच ठेवून दे, आपण आपल्या गाडीने जाऊ. आणि तसंही देवळाच्या त्या गजबजलेल्या परिसरात 2-2 गाड्यांचं पार्किंग शोधायचं म्हणजे कटकट आहे. म्हणजे अहो या मॅडम या. मी घरी सांगितलेलं नाहीये. आपण प्लीज ओ लवकर. ओ ओ ओ. म्हणजे तू मला भेटण्यासाठी घरी खोटं बोलून आलीस? खोटं असं नाही. मी खोटं असं नाही आणि तसं नाही. खोटं हे खोटंच. तू तुझ्या बाबांना सांगितलंयस का की तू माझ्यासोबत देवळात जातेस? नाही ना. याचा अर्थ तू खोटं बोललीस माझ्यासाठी. वाव, दिस इज सो रोमॅन्टिक. बायको आपल्या नवऱ्याला भेटण्यासाठी आपल्या वडिलांशी खोटं बोलून आले. चुपके चुपके मिलने का मजा ही कुछ और है. हा म्हणजे हे बघा तुम्ही आपल्याला ज्या गोष्टी करण्याची संधी देवानं लग्नाआधी दिली नाही ती सगळी हौस तो आत्ता भागवून देतो. हे बघ ना, नॉर्मल गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतात ते लग्नाच्या आधी बाईकवरनं गावभर हुंदडतात. आपण लग्न झाल्यानंतर एका मुलीचे आईबाप झाल्यानंतर प्लीज त्या आठवणी नको आहेत मला. का? त्या गोड आहेत म्हणून? हो, कारण त्यानंतर आत्ताचा हा कडवटपणा जास्त जाणवतो मला. कडू तू आहेस मंजिरी, मी नाहीये. तुमच्यामुळेच आहे. पण जर तू आता मला संधी दिलीस तर देवळात जायचं नसेल तर मी इथूनच परत जाईन. नाही 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 नाही, जायचं देवळात जायचंय. आधी आपण देवाचे आशीर्वाद घेऊ, मग दरवाजा उघडा. माझे सगळे दरवाजे उघडेच आहेत मंजिरी. हा बोला काका. हा काय रे बाबा, कधी निघतोस मग? काका एक शेवटची मीटिंग आहे, तिचंच काम करत होतो. 5 मिनिटात मीटिंग आहे. माझ्या हॉटेलच्या रेस्टॉरंट मध्येच आहे. ती उरकली की निघालोच. टॅक्सी पण मागून ठेवली आहे. वेळात निघ. हा या. वाढदिवसाच्या दिवशी काय स्पेशल मौनव्रत वगैरे आहे का? छान दिसतेस बघ. सत्य आहे. बोला. हा, मला सांगा, मंजिरी तुमच्याबरोबरच आहे ना? हो. गुड. तुम्ही आता निवांतपणे बोला तिच्याशी. हा, नाहीतर तुम्ही असं का नाही करत की देवदर्शन झाल्यानंतर तुम्ही. माझा प्लॅन ऑफ ऍक्शन ठरलेला आहे. पुढे देवावर आहे सगळं. देवानं इथवर आणलंय, आता पुढेही देवच काळजी घेईल. ते झालंच. ऑल दी बेस्ट. थँक्स काका. तुम्ही काळजी करू नका, देव माझ्या पाठीशी आहे. तुमच्या रूपानं. हो हो हो. ओके. नाही, जास्ती वेळ घेत नाही.
बाय. ठेवतो बाय. कोणाचा फोन होता? कामाचा. तू कोणाशी बोलत होतास? कामाचाच फोन होता माझा. इथून पुढे चालत जावं लागेल.